नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत कुठे? पतासा पतासा कॅफे. पतासा कॅफेमध्ये, कारण की आपल्याला काहीतरी समथिंग न्यू ट्राय करायचं आहे. तिकडे जाणार आहोत आणि अजून कुठेतरी जाऊ, काहीतरी खायला जाऊ आणि तुम्हाला आपण दाखवणार आहोत काय खाणार आहोत. सो लेट्स गो. इट्स टाइम फॉर पतासा गाइस. तर गाईज आम्ही ऑर्डर केलेला आहे दुबई कुनाफा व्हायरल केक. What the hell? मस्त लागतं रे, मस्त लागतं, टेस्ट मस्त आहे. चल अरे एकच नॉनसेन्स मंदावरती. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत पतासामध्ये, जिथे संजीवनीला खायचा होता दुबई केक. काय त्याचं नाव? दुबई. ऍक्च्युली मला स्ट्रॉबेरी खायचा होता, स्ट्रॉबेरी खायचा होता, पण तू का घेतलास तो? कारण मला न्यू दिसला इथे आणि त्याच्यावरती स्ट्रॉबेरी होती ना केक वरती, ती अशी ड्राय झाली. मला पण तेच वाटलं, तो तिथे नंतर नाही घेतला म्हणून मी स्ट्रॉबेरी नाही घेतला. याचं नाव काय? दुबई काय स्पेशल? दुबई कुनाफा चॉकलेट स्पेशल. दुबई स्पेशल व्हायरल. अच्छा, व्हायरल नाव आहे का? मी मला स्पेशल आहे का? सो इथे चेस पण आहे गाईज, पण त्याच्या जे सोंगट्या असतात त्या मांडता नाहीत आम्हाला लोकांना पण. म्हणजे मला फ्रंटच्या माहिती आहेत. अच्छा, तुला खेळताच माहिती आहे. आता हिने त्यांचा इन्स्टा पेज ओपन केला आणि चेक करते काय यांचा फेमस आहे. पहिले देखना होता ये सब. तर मित्रांनो, आता आपण ऑर्डर केला आहे पेनी पेरी पेरी पास्ता. इट्स लुकिंग व्हेरी डिलिशियस. आय थिंक सो इट विल बी व्हेरी व्हेरी टेस्टी. नो, आता संजीवनी आपली ट्राय करणार आहे पेनी पेरी पेरी पास्ता. वेटिंग फॉर योर रिएक्शन. जल्दी दिखाओ, जल्दी बताओ कैसा लग रहा है. अच्छा लग रहा है? हाँ, टेस्टी है. मी करतोय तू करतेस त्याच्यापेक्षा टेस्टी नाही आहे. तर आता संजीवने आता ट्राय केलेलं आहे. आता माझी बारी आहे. मला दे. माझ्या हातात फोन आहे भाई, मला दे. लिपस्टिक वाचवते भाई खाताना. मस्त लागतंय ना. नाईस. टेस्ट तर चांगलं आहे गाईज. काय वाटते, प्राईसच्या हिशोबाने टेस्ट बरोबर आहे? चांगली आहे कशी आहे? टिकटॉक बोलते काय? तो माझा आहे. नॉनसेन्स. हा कशाला देतात मला? सिरियसली नाही आधी. कसा खायचा? त्याच्याने खायचा पास्ता. तुम्ही जर चहामध्ये टोस्ट खाल्ले असाल तर आता टोस्ट असतो, त्याच्याने इथं खातात. आमिर लोग ऐसे खाते लगता है. सर, हाऊ इज द जोश? हाय सर. तिने काय खाल्लं नाही संध्याकाळी म्हणून खादाडीला घसरलेली आहे काय ते. मी त्या पार्क मध्ये थोडा वेळ बसलेलो, रेस्ट केला थोडा, आणि आता आम्ही घरी आलो आणि त्यानंतर खूपच थंडी लागत होती. काय थंडी लागत होती गाडीवर जायचं म्हणजे थंडी चालू झाल्याचा एहसास झाला. एवढी थंडी लागत. आय वॉज लाईक शिवरिंग अँड शी वॉज ऑल्सो शिवरिंग. असं होतं. हॅलो गायज, गुड मॉर्निंग. तर आता संजीवनीने बनवलंय, काय बनवलंय? चीज पराठा बनवलाय आपल्यासाठी ब्रेकफास्ट मध्ये. तर त्याची रेसिपीची व्हिडिओ नाही बनवली आहे, हिने बनवलेले आहेत आणि आता आपण ते खाणार आहोत. तुम्हाला सांगतो कसं लागतंय. आणि ज्यूस आणला, ज्यूस तर राहिला यार. आहेत ऑरेंज ज्यूस आणि हे पराठे आहेत तिकडे आणि हा केचप. चीज लागते का? कसं लागतं काय? तुम्ही पण ट्राय करा.
रेसिपी पाहिजे असेल तुम्हाला तर कॉन्टॅक्ट करा संजीवनीला. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, हे आहेत ना, हा एक कपल आहे. हा इकडचा आहे ना, हा नर आहे, मेल आहे, आणि ही फिमेल आहे इकडची. इकडे गेली ही इकडची फिमेल आहे. हे दररोज आहे ना इकडे येतात आणि हे भेटतात. माहिती नाही यांचा रिलेशनशिप आहे की कसे भेटतात, पण हे दोघे दररोज येतात आमच्या गॅलरीमध्ये. बघा आता ते भेटतील. बघा बघा, अरे खरं तो कपलच आहे. संजय कपल आहे बघ. तो गेला बघ, तिच्या मागे गेला बघ. खूप सारे आहेत, खूप सारे आहेत. इकडे एक आहे, इकडे दोन आहेत, इकडे आहेत, इकडे खूप सारे कबूतर आहेत. त्या कोपऱ्यामध्ये पण आहे बघा, खूप सारे कबूतर असतात तिकडे. आणि एक कबूतर माझ्यासोबत पण आहे गाईस. नाईस. दाखव पेज दाखव. ये कबूतर. इंस्टाग्रामवर सध्या फॉलोअर्स कमी होत चालले आहेत, कारण की आम्ही पोस्ट नाही टाकत, ऑटोमॅटिक ते कमी होत चालले. त्याच्यामुळे आम्हाला पोस्ट करायला लागेल काहीतरी. हेअरकट पण करायचे. खूप केस वाढलेले आहेत. माझ्या फक्त मुंडी दिसते. खूप केस वाढलेले आहेत. हेअरकट पण कसा पकडू यार संजा. दिस इज परफेक्ट. तर गाईज आम्हाला कोलॅबसाठी एक प्रोडक्ट आलेला आहे. काय नाव? वाईल्ड ग्लो कडून त्यांच्याकडून आलेला आहे. मी काल वाचला होता. ती काल जाऊन शूट करून हिच्या जीन्स घेऊन आली. हिच्याकडं एवढ्या जीन्स आहेत तरी पण नवीन नवीन कपडे आणत राहते. कुठून पैसे येतात एवढं काय माहिती. पैसे असले सेम जीन्स घेऊन येते प्रत्येक वेळेला. चांगली माझी जीन्स खराब झालेली म्हणून चांगलीच ना. तुझ्यापेक्षा मी सर्व जीन्स त्याच्यानंतर त्यांची फिटिंग खूप चांगली असते. पैसावाले लोक आहे गाईस, पैसावाले लोक. आणि मित्रांनो आता संजीवनी बनवत आहे दिस स्पेशल संजीवनी स्पेशल डाळ. तर गाईज ऋतिकला आता मी लसूण निवडायला सांगितलेलं आहे, कारण तो हा एक काम एकदम चांगला करतो. एकदम चांगला लसूण निवडायचा. काय पण चालतं पाहिजे, किती कामं करतात तुला माहिती तरी आहे का? हा गाईज हा पण काम करतो. काम चांगलं आहे. तर गाईज मी जी आता डालची रेसिपी बनवणार आहे ती तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. मस्त आहे, खूप मस्त आहे, एकदम टेस्टी डाल बनते. खूप छान लागते गाईज. एवढी भारी डाळ मी कधीच नाही खाली. खूप छान लागते मस्ती नाही, सिरियसली. तर मित्रांनो आता रेसिपी आपण सांगणार आहोत. हे आहे अद्रक. अद्रक बारीक कापून घ्या. त्याच्यानंतर लसूण अर्धा कट करून घ्या. त्याच्यानंतर कांदा कट करून घ्या. त्याच्यानंतर कढीपत्ता टाका. त्याच्यानंतर कोथिंबीर. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहेत आपल्याकडे फ्लावर, वांगा, दुधी आणि बटाटा. बटाटा नाही काही बटाटा राहिला गाईस. माझ्या मुलाला ते आठवण आलं नाही त्याची रेसिपी. बटाटा नसता याची रेसिपी तरी सुद्धा चांगली झाली असती गाईस, कारण की हिच्या हातात चव आहे. कुकिंग करण्यासाठी पहिल्यांदा आपण कुकर लावून घेऊया. कुकरमध्ये ऑइल टाका. 3 टेबलस्पून ऑइल टाकू. ते आपण ऍड करूया हिंग. हिंग गाईस, हिंग ऍड करूया. जिरा टाकलेला आहे गाईस. एवढा जिरा असतं. राई, जिरा राई टाकलं गाईस. एकदम त्याला चांगला फ्राय होऊन देऊया गाईस. तेव्हा उसमें मिलाएंगे आपण लहसुन. तर मित्रांनो ही स्टेप मी नवीनच बघितलेली आहे. इथे गॅस चालू ठेवायचा आणि हे कुकर तिकडे घालायचं. त्याच्यामध्ये ऍड करा अद्रक, मिरची, शिजवून घेऊया, परतून घेऊया. कढीपत्ता आणि कढीपत्ता टाकूया थोडा. असं वाटतं तो पहिले नाही का तो झी मराठी का कुठल्या तरी चॅनल लागायचा, आम्ही ते चालू केलं असं वाटतं. आता चालू आहे डाळ बनवण्याची प्रक्रिया. त्याच्यामध्ये आता आपण सर्व फोडणी टाकलेली आहे. त्यानंतर त्याच्यात आपण ॲड करूया कांदा, जो की मी त्या चॉपरमध्ये चॉप केला आहे. आणि त्याच्यानंतर आपण ॲड करूया
थोडासा अजून कांदा. तर गाईज मला एक कमेंट आली होती इंस्टाग्रामवर की दादा तुझं स्किन केअर आणि हेअर केअर रुटीन दाखव. तर त्यांना मी सांगू इच्छितो मी असं काही रुटीन करत नाही आहे. मी जॉबला जातो ना, आमच्या इकडे एवढी धूळ उठते ना, माझ्या केसांमध्ये एवढी धूळ असते, दाढीमध्ये सुद्धा धूळ अटकते, एवढी धूळ असते. आणि मी फक्त मॉइश्चरायझर लावतो सकाळी जाताना. आणि आता थंडी चालू झाली आहे त्याच्यामुळे मी वॅसलीन लावतो लिप्सला, बाकी काहीच नाही करत. पहिला मला खूप पिंपल यायचे इकडे, नंतर जेव्हा मी बँगलोरला गेलो ना त्याच्यानंतरपासून माझे पिंपल बंद झाले. मला नाही माहिती, तिकडचा वेदर एक नंबर आहे. मस्त थंड थंड वेदर असतो तिकडे, ऊन वगैरे नाही लागत. आपल्याकडे एवढा ऊन लागतो ना, खूपच डेंजर. आणि आम्ही जिथे राहतो ना तिकडे समोरून हायवे जाते, त्याच्यामुळे हायवेवरून एवढी धूळ येते ना, घरात धूळ येते एवढी. कोथिंबीर धूळ आहे ना, धूळ एवढी धूळ उठते, एवढ्या घरामध्ये धूळ असते ना, साफसफाई करायला नाकी नवे होऊन जातात गाईज. तरी पण संजीवनी करते. आम्ही बनवणार आहोत खीरा, कुकुंबर सलाड. मसाला सलाड तुम्ही खाऊन बघा किती मस्त लागतो. हो, त्या दिवशी बनवले असतो मला. तर आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत हळदी, मसाला 2 चम्मच, हाय सब्जी मसाला गाइस, आणि हाय कोरिएंडर पावडर गाइस, रेड चिली पावडर. मिक्स करायचा, गॅस बंद ठेवून मिक्स करून घ्यायचं गाइस. ही स्टेप महत्वाची आहे ना खूप, गॅस बंद ठेवणार, नाही तर तुम्ही चालू ठेवा मग परत वाट लागेल दालचिनीचा. अरे मसाला करपायला नको म्हणून मी समजलं काय, अशी टेक्निक आहे ती, तुम्ही तसं करा नाही तर तुमचा मसाला करता येईल. तर आता महत्वाचा सर्वात विषय आहे, सर्व भाज्या कापून ठेवल्या होत्या आपण, भाज्या आणि डाळ, शेकटाची शेंग सुद्धा होती, ते सर्व आपण टाकून घेऊया याच्यात. अजून पण गॅस चालू नाही करायचा आहे, गॅस बंदच राहायला पाहिजे. जितका गॅस बंद ठेवला तितका भाजीमध्ये जास्त टेस्ट येईल गाईज. तर गाईज आता आपण गॅस बंद आहे, याच्यामध्ये आता आपण ऍड करणार आहोत 1 ग्लास पाणी. आता सुद्धा गॅस बंद आहे, गॅस बंद ठेवल्याशिवाय तुम्हाला ती चव भेटणारच नाही. आणि त्याला मिक्स करून घेऊया आपण. मिक्स केल्यानंतर आता आपल्याला शेवटी मीठ टाकायचं गाईज. मेन इन्ग्रेडियंट आहे गाईज, मीठ. पण गॅस बंदच आहे, मला नाही माहिती काय टेक्निक आहे, पण ही काहीतरी मला वाटते जापनीज टेक्निक आहे गाईज. आता गॅस चालू झाला फायनली. आता कुकर लावून घेऊया आपण. ही फक्त नॉर्मल डाळ नाही, ही एकदम टेस्टी वाली डाळ आहे. तुम्ही माझी वाली रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा कमेंट मध्ये. आता आपण बनवणार आहोत कुकुंबर सलाड मतलब काय बोलतात त्याला, काकडीचा साल्टा काढून बनवणार आहोत. काकडीची साल्टी काढून मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा असं चालू करायचं आहे. हे वेस्ट आहे की हेच आहे मेन? अच्छा हेच मेन. हे बघा काय असं काकडी किसून घ्या तुम्ही. नूडल्स नूडल्स. तर गाईज मी याला दिलेलं आहे काकडी नूडल्स बनवायला. गाईज काय नाही, कॅमेरा समोर फक्त स्वतः काम करायची ऍक्टिंग करते आहे. आता मी करते म्हणून दिसते मला. मिक्स करतो गाईज, ऍक्च्युअली काम हे मिक्स करतो, ती फक्त दाखवते काम करतो. नाईस. तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपण काकडी किसून झाली आहे, त्याच्यामध्ये आता आपण ऍड करणार आहोत दही, मिल्क पेस्ट. ही वाली दही ऍड करायची आहे. 1 स्पून, 2 स्पून दही ऍड केली आहे गाईज. अजून ऍड करायचं आहे नमक स्वादानुसार. त्याच्यामध्ये आपण मीठ ऍड केल्यानंतर आता त्याला मिक्स करा. तर गाईज ना हा ना सलाड बनवला असाच खात राहतो आणि असाच संपवता अख्खा सलाड. तर गाईज ऋतिका तर जेवत आहे आणि जेवून झाल्यावर तो हेअर कट करायला जाणार आहे. गाईज आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करत आहोत. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, कमेंट मध्ये सांगा काय आवडलं असेल तर. बाय बाय. बोल बाय बाय. बाय बाय.